Hello student, I am Dr. Shirgave. Welcomes you to our online English classes, English with Shirgave sir. Here I would like to thank my all subscribers, viewers and students who gives me a lot of support and love. Really I am grateful we are on the journey together. Many more things are yet to come. Before that, I request subscribe our channel and please press the bell icon for further notifications and new updates. Hello student, welcome one and all. Today we are going to learn and discuss one of the most important topic from writing skill section, expansion of ideas. The question on this topic will be asked in writing skills section. Question number 4 is on expansion of ideas. It is a common question in 11th as well as 12th board examination. So this topic is very much important for our study. In this lecture, we are going to study examination task, steps of expansion of ideas, one solved example and do's and don'ts for expansion of ideas. So let us start with examination task on expansion of ideas. The question on expansion of ideas will be asked in 11th standard as well as 12th standard. For board examination, it will be asked in question number 4C along with speech, comparing and expansion of ideas. Here, student should write one activity from each set. In 11th standard, this question will be asked in question number 4B along with expansion of ideas, blog writing and film review, and you have to attempt any one activity from each set. म्हणजेच विद्यार्थी मित्र हो, एक्सपॅन्शन ऑफ आयडियाज हा प्रश्न बोर्ड एक्झामिनेशन मध्ये क्वेश्चन नंबर 4C मध्ये विचारला जाईल आणि तो 4 गुणांसाठी असणार आहे आणि इयत्ता 11वी मध्ये एक्सपॅन्शन ऑफ आयडियाज हा क्वेश्चन नंबर B याच्यामध्ये 4 गुणांसाठी विचारला जाणार आहे. सो विद्यार्थी मित्र हो, आपल्याला असं म्हणता येईल की एक्सपॅन्शन ऑफ आयडियाज हा अत्यंत महत्त्वाचा जरी प्रश्न असला तरी सुद्धा तो विशिष्ट पद्धतीने सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. सो लेट अस डिस्कस सिंपल स्टेप्स टू एक्सपांड एनी आयडिया. हे तिन्ही पार्ट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिल्यांदा हे एक्सपॅन्शन ऑफ आयडियाचे स्टेप्स कोणते आहेत ते आपण पाहूया आणि त्याच्यानंतर प्रत्येक स्टेप आणि त्याचं एक्झाम्पल आपल्याला पाहता येईल. स्टेप 1 आहे पहा, अंडरस्टँड द सिम्बॉल ऑफ वर्ड्स इन द प्रोव्हर्ब. दिलेल्या म्हणीमध्ये कोणता प्रतिकात्मक अर्थ आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. स्टार्ट विथ अ टॉपिक सेंटेन्स. जी प्रोव्हर्ब, जी म्हण आपल्याला दिलेली आहे त्याच्या अर्थानं आपल्याला सुरुवात करायची आहे. अंडरस्टँड द लिटरल, सिम्बॉलिक, मेटाफोरल मीनिंग ऑफ गिवन वर्ड. आपल्याला एक्सपान्शन ऑफ आयडियाजमध्ये जी काही संकल्पना दिली असेल, जे काही शब्द दिले असतील त्याचा नैसर्गिक अर्थ, प्रतिकात्मक अर्थ आणि रूपकात्मक अर्थ हा आपल्याला समजला पाहिजे. म्हणजे पहिली स्टेप दिलेली प्रोव्हर्ब ही चांगल्या पद्धतीनं समजून घ्यावी. सेकंड, सबस्टिट्यूट द मीनिंग इन द आयडिया ऑर द प्रोव्हर्ब. जी काही आपल्याला कल्पना दिलेली आहे किंवा एखादी म्हण दिलेली आहे आणि ज्याचं आपण एक्सपॅन्शन करणार आहोत त्याच अर्थाची दुसरी कुठली सबस्टिट्यूट आयडिया किंवा म्हण प्रोव्हर्ब आहे का याचा सुद्धा आपण विचार करायचा आहे. लुक फॉर अ स्टोरी ऑर ॲनेक्डोट ऑर एक्झाम्पल ऑर इलस्ट्रेशन. प्रत्येक प्रोव्हर्ब बरोबर किंवा प्रत्येक आयडिया कल्पनेबरोबर काही कथा या जोडलेल्या असतात. तशा अर्थाची कोणती कथा किंवा एखादा प्रसंग उदाहरण आहे का याचा सुद्धा आपण विचार करायचा आहे. म्हणजे त्याचा वापर आपल्याला उत्तरामध्ये करता येईल. स्टेप 3 किंवा पार्ट 3 आपल्याला म्हणता येईल असं आहे, लुक फॉर सिमिलर प्रोव्हर्ब्स अँड आयडियाज. एकाच अर्थाच्या 2 म्हणी असू शकतात किंवा कल्पना असू शकतात. याचा सुद्धा आपण समावेश अंतिम परिच्छेदामध्ये करायचा आहे. आणि लास्ट सांगितलेलं आहे, सम अप द पॅरेग्राफ
आणि शेवटी पॅरेग्राफ आपण समअप करायचा आहे, समारोप करायचा आहे. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, एक्सपॅन्शन ऑफ आयडियाज याचे 3 स्टेप्स किंवा पार्ट पडतात. आता याच्यापुढे आपण प्रत्येक स्टेप ही उदाहरणासह स्पष्ट करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला एक्सपॅन्शन ऑफ आयडियाज हा प्रश्न नेमका कशा पद्धतीनं टॅकल करायचा आहे, सॉल्व करायचा आहे हे आपल्याला समजून येईल. एक्सपॅन्शन ऑफ आयडियाज हा क्वेश्चन सॉल्व करत असताना पहिला परिच्छेद आहे इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ. पहिला परिच्छेद. स्टार्ट विथ टॉपिक सेंटेन्स, अंडरस्टँड द लिटरल, सिम्बॉलिकल, मेटाफोरिकल मीनिंग ऑफ गिवन वर्ड्स ऑर क्वेश्चन. जो प्रश्न आपल्याला दिलेला असणार आहे त्याचा मधला शाब्दिक अर्थ, रूपकात्मक अर्थ आणि प्रतिकात्मक अर्थ आपण समजून घ्यायचा आहे. उदाहरण दिलेलं आहे, मेक हे वाईल द सन शाईन्स. आता याचा शब्दशः अर्थ आपल्याला उपयोगाचा नाही आहे, तर याच्या मागचा सिम्बॉलिक मिनिंग काय आहे? टेक ॲडव्हान्टेज ऑफ गुड सर्कमस्टॅन्सेस बिकॉज दे माईट नॉट लास्ट लॉंग. एखाद्या परिस्थितीचा योग्य पद्धतीनं योग्य वेळेला आपण फायदा घेतला पाहिजे, कदाचित ती संधी नंतरच्या काळामध्ये उपलब्ध असणार नाही. म्हणजेच एखादा शब्द त्याचा अर्थ कशा पद्धतीने घ्यायचा आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि पहिला पॅराग्राफ त्या पद्धतीने सोडवला पाहिजे. उदाहरणामधून आणखी स्पष्ट होईल बा. फॉर एक्झाम्पल टेक द प्रोव्हर्ब. एक म्हण अशी आहे उदाहरणादाखल, रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. रोम काही एका दिवसामध्ये बांधून झालेलं नाही आहे. हा शब्दशः अर्थ झाला, हिअर नाऊन रोम इज द नेम ऑफ प्लेस. वी ऑल्सो शुड नो दॅट रोम वॉज अ ग्रेट सिटी. सो what does the Rome stand for? It stands for greatness or success. Remember, it was a great city. म्हणजे रोम हा शब्दशः अर्थ न घेता ते एक महान शहर आहे आपल्याला माहिती आहे, परंतु त्याचा प्रतिकात्मक अर्थ काय आहे? ग्रेटनेस किंवा सक्सेस. कारण ते एक महान शहर होतं आणि महानता ही त्या शहराबरोबर जोडलेली आहे. टेक अनदर एक्झाम्पल, ऑल दॅट ग्लिटर्स इज अ नॉट गोल्ड. जे सगळं चकाकतं ते सोनं नव्हे. याचा अर्थ काय? हिअर वी हॅव द नाऊन गोल्ड. इट इज अ नेम ऑफ थिंग. वी नो दॅट गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. सो व्हॉट डज द गोल्ड स्टँड फॉर? इट स्टँड्स फॉर प्रेशियस. म्हणजे रोम जसं ग्रेटनेस किंवा सक्सेस, महानता आणि यशाचं प्रतीक आहे, तसं सोनंसुद्धा मौल्यवानतेचं प्रतीक आहे. हे शब्द रूपकात्मक आहेत. म्हणजे पहिल्या परिच्छेदामध्ये आपल्याला विचारलेला प्रश्न त्याचं मेटाफोरिकल मिनिंग काय आहे हे आपण पहिल्या परिच्छेदामध्ये 2 ते 3 ओळीमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे त्याचा शाब्दिक अर्थ न घेता मेटाफोरिकल मिनिंग किंवा सिम्बॉलिक मिनिंग काय आहे याचा आपण विचार करायचा आहे. काही अशा आपण म्हणी बघूया ज्या एक्सपॅन्शन ऑफ आयडियाजमध्ये मेटाफोरिकल किंवा सिम्बॉलिक मिनिंगसाठी वापरले जातात. प्लीज सी. फर्स्ट आहे, द ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साईड. दुसऱ्या बाजूला नेहमी गवत हिरवं असतं असा अर्थ आहे का? मिनिंग काय पहा, पीपल ऑलवेज लॉंग फॉर वॉट दे डू नॉट हॅव अँड दे आर नेवर हॅपी विथ वॉट दे हॅव. व्यक्तीच्या प्रवृत्तीबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. लोकांच्याकडे जे आहे त्याच्याबद्दल ते समाधानी नसतात. आपल्याकडे जे नाही आहे त्याच्याबद्दल नेहमी तक्रार किंवा कुडत बसलेली असतात. सेकंड आहे, वन मॅन्स मीट इज अनदर मॅन्स पॉयझन. एका माणसाचं मांस म्हणजे दुसऱ्यांसाठी विष असतं असा शब्दशः अर्थ नाही आहे, तर त्याचा अर्थ काय आहे पहा. समथिंग वन पर्सन लाईक्स व्हेरी मच कॅन बी समथिंग दॅट अनदर पर्सन डझंट लाईक ॲट ऑल. एखाद्या व्यक्तीला एक गोष्ट आवडली म्हणजे ती दुसऱ्या व्यक्तीला आवडायलाच पाहिजे असं नाही आहे. थर्ड आहे, मोर हॅस्ट लेस स्पीड. मीनिंग त्याचं आहे, द फास्टर यू ट्राय टू डू समथिंग द मोर लाईकली यू आर टू मेक मिस्टेक्स. अति घाई संकटात नाही हे जसं म्हटलं जातं, जास्त गडबड केली तर आपल्या हातामधून जास्त चुका घडू शकतात. चौथा आहे, डोंट पुट ऑल युअर एग्ज इन वन बास्केट. तुमची सगळी अंडी एकाच बास्केटमध्ये ठेवू नका असा शाब्दिक अर्थ होतो पा, परंतु तो अर्थ न घेता डोंट पुल ॲट ऑल युअर एनर्जी ऑन वन थिंग. तुमची सगळी ताकद एकाच ठिकाणी लावू नका किंवा वाया घालवू नका.
आणि शेवटचा आहे लेट स्लीपिंग डॉग्स ले. मिनिंग आहे डोंट डिस्टर्ब अ सिच्युएशन ॲज इट वुड बी रिझल्ट इन अ ट्रबल. एखाद्या परिस्थितीमध्ये विनाकारण आपण नाक खुपसतो पहा आणि सगळ्या गोष्टी आपल्या अंगावरती ओढून घेतो, त्यामुळं ते झोपलेला कुत्रा म्हणजे प्रॉब्लेम आहे, त्याला झोपू द्या असंच म्हटलेलं आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्र हो, एक्सपॅन्शन ऑफ आयडियाज मधला पहिला परिच्छेदामध्ये त्या दिलेल्या प्रोव्हर्बचा किंवा आयडिया याचा अर्थ आपल्याला स्पष्ट करावा लागेल, जो 2 ओळीमध्ये केला तरी पुरेसा आहे. सेकंड पार्ट किंवा सेकंड स्टेप आहे कोअर कंटेंट, मुख्य परिच्छेद. राईट द एक्सप्लेनेशन ऑफ प्रोव्हर्ब अँड गिव्ह सिमिलर ॲनेक्डोट, एक्झाम्पल ऑर इलस्ट्रेशन. या दुसऱ्या परिच्छेदामध्ये आपण काय करणार आहे पहा, आपल्याला दिलेले जे प्रोव्हर्ब आहे किंवा एक्झाम्पल आहे त्याचं आपण एक्सप्लेनेशन देणार आहोत आणि हे एक्सप्लेनेशन देत असताना एखादा प्रसंग, एखादं उदाहरण किंवा त्याचं स्पष्टीकरण आपण हे द्यायचं आहे. एक्सपांड द आयडियाज मीन्स सबस्टिट्यूट द मीनिंग इन द आयडिया ऑर द प्रोव्हर्ब. त्या म्हणीला किंवा वाक्यप्रचाराला इतर कुठला अर्थ आहे तो आपण लिहायचा आहे. लुक फॉर अ स्टोरी ऑर ॲनेक्डोट ऑर एक्झाम्पल ऑर इलस्ट्रेशन. आणि हे स्पष्टीकरण देत असताना काही पारंपरिक कथा या म्हणी वाक्यप्रचाराबरोबर जोडलेल्या आहेत, त्यासुद्धा आपण याच्यामध्ये वापरू शकतो. एक्झाम्पलच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल पहा. Take 2 previous examples. Rome was not built in a day and all glitters is not gold. Now substitute the symbols we find out earlier in the sentence. What do you have? A greatness or success was not built in a day. रोम एका दिवसामध्ये बांधून झालेलं नव्हतं असं म्हणण्यापेक्षा यश हे आपल्याला अचानक किंवा सहज प्राप्त होत नाही. तसंच ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट प्रेशियस. सगळं चकाकतं म्हणजे ते मौल्यवान असेल असं नाही आहे. याचा अर्थ द प्रोवर्ब इज नाऊ डिकोडेड अँड रेडी फॉर अंडरस्टँडिंग. अशा या म्हणींचा आपल्याला अर्थ कळालेला आहे आणि ते आपण उत्तरामध्ये स्पष्टीकरण म्हणून वापरू शकतो. वी शुड लुक फॉर अ सबस्टिट्यूट एक्झाम्पल टू इलस्ट्रेट इट. आणि याचं स्पष्टीकरण देत असताना काही याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल आहेत ती सुद्धा वापरू शकतो. वेअर डू वी गेट दीज स्टोरीज. याच्याशी रिलेटेड असणाऱ्या काही कथा आहेत, कदाचित त्या एस ऑफ फेबल्समधल्या असतील किंवा टेल्स ऑफ इंडिया पंचतंत्रमधल्या असतील, त्याचा सुद्धा वापर आपण करू शकतो. वी कॅन ऑल्सो लुक फॉर एक्झाम्पल फ्रॉम टुडेज वर्ल्ड. वी कुड फॉर एक्झाम्पल द प्रोवर्ब रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे टॉक अबाउट द एफर्ट्स पुट बाय द रतन टाटा टू अचीव ग्रेटनेस and that it took a many years to build it, that it did not happen overnight. एखादं आधुनिक जगामधलं उदाहरण मांडत असताना आपण असं म्हणू शकतो की रतन टाटांनी हा जो महानपणा अचीव केलेला आहे तो काही एका रात्रीमध्ये झालेला नाही आहे, त्याच्या मागे त्यांचे कष्ट हे महत्त्वाचे आहेत. म्हणजे दुसऱ्या परिच्छेदामध्ये त्या प्रोवर्बचा अर्थ, त्याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल आणि स्पष्टीकरण हे आपल्याला 4 ते 5 ओळीमध्ये द्यावं लागेल. यातील तिसरा पार्ट आहे कन्क्लुडिंग पॅराग्राफ, ज्याला आपला एक्सपॅन्शन ऑफ आयडियाजचा शेवटचा परिच्छेद म्हणता येईल. ॲट द एंड वी नीड टू सम अप सुटेबली विथ अ स्ट्रॉंग अँड रेलेव्हंट पॉईंट. सरतेशेवटी आपलं मत मांडत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण मत मांडलं पाहिजे. म्हणजे काय करायला हवं, use a proverb is appropriate at the end with a similar meaning sentence given in the topic sentences. म्हणजे आपण याचा समारोप करत असताना त्याच्या अर्थाची आणखी कुठली म्हण आहे का, वाक्यप्रचार आहे का, याचा वापर करायला हवा. उदाहरणार्थ टीट फॉर टॅट याचा समारोप करत असताना रीप ॲज यू सो. जशास तसे, याच्यासाठी तुम्ही जसे पेराल तसंच उगवणार, अशा पद्धतीनं आपण शेवटच्या परिच्छेदाचा समारोप करू शकतो. आणखी काही एक्झाम्पल दिलेत पहा. पेशन्स, परसिस्टन्स अँड परस्पिरेशन मेक ॲन अनबिटेबल कॉम्बिनेशन फॉर सक्सेस. यश मिळवण्यासाठी सहनशीलता, सातत्य आणि एकरूपपणा हवा. यासाठी रोम वॉज नॉट बिल्ड इन अ डे. रोम हे एका दिवसात बांधून झालं नाही, म्हणजेच यश मिळवणं हे एका दिवसामध्ये शक्य नाही आहे. सो द प्रोवर्ब इज डू नॉट जज द बुक बाय इट्स कवर, सिमिलर टू ऑल दॅट ग्लिटर इज नॉट प्रेशियस.
म्हणजेच समारोप लिहित असताना तशा काही समान अर्थाच्या म्हणी आहेत का यानं आपण तयार करायचं आहे. समारोपमधला शेवटचा पॉईंट आहे यूजिंग समिंग अप वर्ड्स or phrases to indicate that you have finished the expansion and intend to sum it up. समारोप लिहित असताना शेवट दाखवणारे काही शब्द किंवा समारोप दाखवणारे शब्द आपण वापरायचे आहेत, जेणेकरून आपण अंतिम परिच्छेदामध्ये आहोत हे लक्षात येईल. उदाहरणादाखल काय सांगता येईल? thus, in fine, so, the proverb advised that let the reader know that you are signing off. वाचकाच्या सुद्धा लक्षात आलं पाहिजे की हा अंतिम परिच्छेद आहे. विद्यार्थी मित्रहो, या 3 स्टेप्सच्या अनुसरून आपण एक्सपॅन्शन ऑफ आयडिया हा प्रश्न लिहू शकतो. ह्या स्टेप्सचा आपण अभ्यास करायचा आहे. याच्यानंतर याचे एक आपण एक्झाम्पल बघणार आहोत की कशा पद्धतीनं एक्सपॅन्शन ऑफ आयडिया हे आपल्याला करता येईल. प्लीज सी एक एक्झाम्पल आहे की पॉईंट्स फॉर एक्सपॅन्शन ऑफ आयडियाज. कल्पना विस्ताराचे मुद्दे कोणते आहेत पहा. एक या ठिकाणी आपल्याला आयडिया दिलेली आहे, त्याचं आपण एक्सपॅन्शन कशा पद्धतीने करू शकतो हे पाहता येईल. लव दाय नेबर ॲज दाय सेल्फ. की पॉईंट्स काय आहे पहा. वी शूड लव अदर्स ॲज वी लव आवर सेल्स. जसं आपलं स्वतःवरती प्रेम असतं तसंच इतरांच्यावरती सुद्धा प्रेम केलं पाहिजे. Literal meaning to find pleasure in others' virtues. To love means overlook the faults and appreciate the virtues in others. To forgive others as we forgive ourselves. पहिला परिच्छेद लिहित असताना आपल्याला असं लिहिता येईल की आपण इतरांच्यामध्ये सुद्धा आनंद पाहिला पाहिजे. लव याचा अर्थ आहे की इतरांच्या चुकांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असणारे चांगले गुण आहेत, या चांगल्या गुणांचं ॲप्रिसिएशन म्हणजेच चांगल्या गुणांचं कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या ज्या काही चुका असतील, जसं आपण आपल्या चुका लगेचच पोटामध्ये घेतो किंवा आपल्या चुकांच्यावरती आपण पांघरून घालतो आणि आपल्या गुणांचं कौतुक करतो, त्याच पद्धतीनं इतरांच्या चुका ह्या आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्या चांगल्या गुणांचं हे कौतुक केलं पाहिजे. एक्सप्लेनेशन ऑफ द डिफरंट आस्पेक्ट ऑफ द टॉपिक सेंटेन्सेस. मग हा जो टॉपिक आहे लव दाय नेबर ॲज अ दाय सेल्फ. वी शूड लव ह्युमन बीइंग्स बिकॉज ऑल ह्युमन बीइंग्स आर इमेज ऑफ गॉड्स. आपण इतर माणसांचा तिरस्कार न करता प्रत्येकाशी चांगल्या पद्धतीनं वागलं पाहिजे, कारण सर्व माणसं ही देवाचीच एक प्रतिमा आहेत. लव इज अ फंडामेंटल इसेन्स ऑफ ऑल जॉय, गुडनेस अँड प्लेजर. याच्यामध्ये जो प्रेम शब्द वापरलेला आहे तो म्हणजे काय आहे की सर्व आनंद, चांगुलपणा आणि सुख या सगळ्या गोष्टी प्रेमामध्ये सामावलेल्या आहेत. म्हणजेच प्रेम याचा अर्थ इतरांना दिलेला आनंद, चांगुलपणा आणि सुख या गोष्टी आपल्याला सांगता येतील. लव एन्श्युअर्स पीस अँड हार्मोनी. परत आपल्याला एक्सप्लेनेशनमध्ये असं सांगता येईल की प्रेमाच्या माध्यमातून आपल्याला शांतता आणि परस्परामध्ये चांगले संबंध निर्माण करता येतात. लव क्रिएट्स बॉन्डिंग. लव समवन इज अ प्रोटेक्टिंग फ्रॉम देम हार्म, फायटिंग फॉर राईट्स अँड वर्किंग अगेन्स्ट द इनजस्टिस. प्रेमाचा अर्थ असा सुद्धा होऊ शकतो की एखाद्याला इजा न पोचवता त्याची काळजी घेणे, एखाद्याच्या राईट्ससाठी, एखाद्याच्या अधिकारासाठी आपण भांडणे किंवा एखाद्यावरती अन्याय होत असेल तर तो अन्याय थांबवणं याचा अर्थसुद्धा प्रेम होऊ शकतो. म्हणजेच या वाक्यप्रचाराची आपण विस्तार करत असताना वेगवेगळ्या अँगलनं त्याचं स्पष्टीकरण देऊ शकतो. मग आता कन्क्ल्युजनमध्ये तिसऱ्या पार्टमध्ये काय लिहिता येईल पहा. इफ एव्हरीवन प्रॅक्टिस लव युअर नेबर, the world would operate with a far greater degree of patience, tolerance, understanding, communication, appreciation, unity, etc. जर आपण अशाच पद्धतीनं वागत राहिलो की प्रत्येक शेजाऱ्यांवरती म्हणण्यापेक्षा प्रत्येक माणसामध्ये आपण चांगुलपणा बघायला लागलो तर या संपूर्ण जगामध्ये सहनशीलता, एकमेकाला समजून घेण्याची पद्धती, चांगल्या पद्धतीचे संबंध प्रस्थापित होतील.
एकात्मता वाढीस लागेल, या गोष्टी आपल्याला झालेल्या दिसतील. दिस वन प्रिन्सिपल वूड ट्रान्सफॉर्म ह्युमन हिस्ट्री. या एकाच तत्वाचा आपण जर वापर केला की प्रत्येक माणूस हा चांगलाच आहे, तर या तत्वामुळं संपूर्ण मनुष्य जातीचा इतिहास बदलून जाईल. वेन वी लव्ह ईच अदर, टेक प्लेजर इन each other's achievements and work together, we are able to achieve harmony, peace and sustaining the universe. जर आपण इतराच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद शोधू लागलो, इतराच्या संपादनामध्ये, इतराच्या यशमध्ये, सक्सेसमध्ये आपण स्वतःचं समाधान जर बघितलं आणि एकत्र काम केलं, तर या संपूर्ण जगामध्ये शांतता प्रस्थापित होईल. म्हणजेच एखाद्या आयडियाचं एक्सपॅन्शन करत असताना आपण त्याचं संपूर्ण परिपूर्ण अंगाने ते विस्तार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्र हो, थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की एक्सपॅन्शन ऑफ आयडियाज याचं एक्सपॅन्शन करत असताना सर्वसमावेशक गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि किमान या 3 परिच्छेदामध्ये 3 पार्टमध्ये त्याचं विस्तारीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि यासाठी काही डूज आणि डोंट्स याचं आपण पालन करणं महत्त्वाचं आहे. फर्स्ट काय सांगितले पा डूजमध्ये, बिगिन इम्प्रेसिव्हली, अत्यंत आकर्षक अशी सुरुवात करायची आहे. डू नॉट गो ऑफ ट्रॅक, आपण ट्रॅक सोडून किंवा विषय सोडून बाजूला जाऊ नये. एलॉबरेट व्हेरियस आस्पेक्ट ऑफ द आयडियाज, एखादी आयडिया किंवा प्रोहब दिला असेल तर त्याचा विस्तार करत असताना सर्वांगानं करायचं आहे. संपूर्ण दृष्टिकोनातनं त्याचा विस्तार करून लिहिणं अपेक्षित आहे. डोंटमध्ये अवॉइड टू मेनी आयडियाज, एखादी आयडिया स्पष्ट करत असताना बऱ्याचशा आयडिया एकत्रित करून त्याच्यामध्ये कोणताच अर्थ निघणार नाही असं करू नये. त्यानंतर प्रेझेंट थॉट्स क्लिअरली, आपले विचार मांडत असताना किंवा मत लिहित असताना अत्यंत स्पष्टपणे लिहायला पाहिजे. डू नॉट बी स्नॅपी ऑर शॉर्टी, मत मांडत असताना एकदम थोडक्यामध्ये लिहू नये जेणेकरून त्याचा अर्थ स्पष्ट होणार नाही. मेंटेन कोहेरन्स अँड लॉजिकल लिंक इन रायटिंग, आपण एखादी आयडिया एक्सपांड करत असताना त्याच्यामध्ये सिक्वेन्स किंवा क्रम असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. डोंट बी जंकी इन थॉट्स अँड रायटिंग, विचार मांडत असताना किंवा ती आयडिया एक्सपांड करत असताना वेगवेगळे विचार एकत्रितपणे न मांडता त्याच्यामध्ये सलगता येणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र हो, एक्सपॅन्शन ऑफ आयडियाज हा आपल्याला 4 गुणांसाठी टॉपिक विचारला जाणार आहे. मला अशी खात्री आहे की हा टॉपिक आपल्याला निश्चितच समजलेला असेल. जर या टॉपिकवरती काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकता. Thanks a lot for watching this video. Don't forget to subscribe and hit the bell button to get all updates and new notifications. Please give this video thumbs up and do share it with your friends. I will talk to you in our next video where we are going to study 5 most important examples of expansion of ideas with its easy answer. आपण आपल्या पार्ट 2 मध्ये 5 असे अत्यंत महत्त्वाचे एक्झाम्पल्स बघणार आहोत ज्याच्या माध्यमातून एक्सपॅन्शन ऑफ आयडिया हे कसं लिहायचं आहे हे आपण उत्तरासह पाहणार आहे. टिल देन कीप वॉचिंग, कीप शेअरिंग. इंग्लिश विथ शिरगावे सर. थँक्यू व्हेरी मच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.